तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे आज म्हटलं आपल्या ऊसातल्या डाली लावून घ्यायच्या. शिवाय आपला मोठीतला 10,000 एक ऊस आहे आणि त्यात आपल्याला 10,000 एक ऊसाच्या डाली लावायची. ह्या डाली आपण घरीच तयार केली. ती आपल्या पाठीमागची व्हिडिओ बघणारच नक्कीच माहित असेल. झाकून ठेवल्यामुळे 80% ऊस एकदम बरोबर उगवला. तर डाली लावाय मी आणि आमची आई आलेलो आणि आमच्या बरोबर अजून एक मेंबर आणलेला आम्ही. आता त्याला आणलाय कशातनं दाखवतो तुम्हाला. यार खाते काय बी मागल्या 10-12 दिवसापूर्वी ह्याला आम्ही आमच्या घरी आणले आणि त्याला घरात ठेवल्यामुळं त्याला घरातली सवय लागली. घराबाहेर याचं काही नावच काढीन झाले म्हणून त्याला आज आम्ही आमच्या रानात घेऊन आलोय. बाकीची लोक त्यांचे पेट्स कॅरी करायला छोटे छोटे कॅरेट किंवा डबा वापरते. आम्ही डायरेक्ट ह्याला पिशवीतून आणलाय भरून. दिवसभर घरात बसून बसून नुसती त्याला बसायची आणि लोळाची सवय लागली. त्यामुळे म्हणलं आज ह्याला आता रानात नुसता पळवायचा. दमलं हातातच यायचं. थोड्या वेळानं बादशाच्या नाकाला एक मुंगळा चावला आणि मुंगळा चावल्यावर काय वरडायत थांबत नव्हता गडी. त्यात आणि उन्हाचा पण चटका होता त्यामुळे निवांत गारव्याला पडला येऊन इथं तरवाड्याच्या झाडाखाली. चक्कर मारलं तर काय. उठ. चल चला महाराज घरी. चला 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 चला. दमलाय आज लय दमलाय. खुरपं कुठं त्यात घाल त्याला. चल किस्त टाईट बांधले कुठे जाते. सुट बिट लांब त्याच्यात नाकाला चावला मुंगळा. होय मुंगळा चावला लागलं बोबड्या. कुठे चावला. मुंगळा उपटून काढला. कुठे चावला कुठं धरलं होता.